सन्माननीय सदस्य मंगेश कोडाळकर। धन्यवाद अध्यक्ष महोदय। नियम 293 अन्वये या प्रस्तावावर माझे विचार मांडण्यासाठी उभा आहे। आज या 293 प्रस्तावामध्ये मुंबईच्या विविध विषयावरती आज चर्चा आहे। याच्यामध्ये विविध मुद्दे आलेले आहेत आणि पहिला प्रथम तर मी अभिनंदन करेन या सरकारचं, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच अजितदादा पवार, कारण आज मुंबईचा ज्या पद्धतीने कायापालट होतोय आणि ज्या पद्धतीने मुंबईचे रस्ते म्हणा किंवा उद्यानं म्हणा त्याचं सुशोभीकरण ज्या पद्धतीने चालू आहे, डीप क्लिनिंगच्या माध्यमातून असेल किंवा अजून विविध माध्यमातून असेल, ज्या प्रकारे आज मुंबईचा कायापालट होतोय, या फक्त 1.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब आणि सर्वच त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारी मुंबईसाठी जे काही काम करत आहेत ते खरोखर प्रशंसनीय आहे। आणि त्याच्यामध्ये काही मुद्दे अजूनही घेणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी माझा सुद्धा पाठपुरावा सरकारकडे चालू आहे। त्यामध्ये पुनर्विकासाचे सुद्धा बरेचसे मुद्दे आहेत, ते सुद्धा विचारात घेऊन काही मुद्द्यांबाबतीत निश्चितच सरकारने निर्णय घेतलेले आहेत आणि ते अभिनंदनीय आहेत। आणि काही मुद्दे राहिलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सरकारने लवकरात लवकर विचार करून त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर ते विषय सोडवणं फार आवश्यक आहे। जवळ 450 किलोमीटरचे रस्ते सीसी रोड, सिमेंट रोड या पद्धतीने होत आहेत, त्याचं काम चालू आहे। पण ज्या ठिकाणी जलद गतीने काही ठिकाणी चालू आहे, काही ठिकाणी स्लो चालू आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा लवकरात लवकर काम गतिमान पद्धतीने झालं पाहिजे। त्याच पद्धतीने मेट्रो ज्या ठिकाणी कामं चालू आहेत त्या ठिकाणी सुद्धा 2 मेट्रो तर सुरू झालेल्या आहेत पश्चिम उपनगरामध्ये, बाकीच्या ज्या मेट्रो आहेत वाहिन्या त्या सुद्धा लवकरात लवकर सुरू झाल्या पाहिजेत, जेणेकरून एक चांगलं जाळं मुंबईमध्ये वाहतुकीचं निर्माण होईल। कोस्टल रोडचं काम आज पूर्णत्वास येत आहे आणि निश्चितपणानं त्यामुळे एक मुंबईकरांना एक समाधानकारक वाहतुकीसाठी मोठा दिलासा या भविष्यामध्ये मिळणार आहे। आणि त्याच पद्धतीने मुंबईतील ज्या विविध प्रश्न, त्याच्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न रेल्वे स्थानकांमध्ये, रेल्वे स्थानकाच्या बाजूला झोपडपट्ट्या आहेत, त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा एक निर्णय घेण्याची, धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे। आणि त्यासाठी रेल्वे स्थानकाजवळ झोपडपट्ट्या आहेत, त्यांना वारंवार नोटिसा येत आहेत, पण त्याचबरोबर त्यांच्यासाठी पुनर्वसन आवश्यक आहे, त्यांना योग्य ठिकाणी स्थलांतर देणं आवश्यक आहे। आणि त्यासाठी काही ठिकाणी माझ्या विधानसभेमध्ये, माझ्या मतदारसंघामध्ये साबेनगर रेल्वे कॉलनी आहे आणि त्याचबरोबर संतोषी माता क्रांतीनगर हा विभाग आहे, तर त्यांना सुद्धा त्यांचं पुनर्वसन त्याच ठिकाणी झालं पाहिजे, हा माझा अट्टास आहे। आणि त्या ठिकाणी जागा सुद्धा उपलब्ध आहे, तर रेल्वेने आणि महाराष्ट्र शासनाने संयुक्त बैठक घेऊन एकदा या बाबतीमध्ये एक धोरण ठरवावं, कारण रेल्वेकडे अशा प्रकारचं धोरण नाहीये, तर महाराष्ट्र शासनाने ह्याच्यामध्ये बैठक घेऊन तातडीने याच्या बाबतीत धोरण ठरवण्याची गरज आहे। आणि त्याच पद्धतीने जे विविध प्रकल्प सुरू आहेत त्यामध्ये सुद्धा मुंबईतील 56 म्हाडा वसाहती आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा मागे मी पाठपुरावा करत होतो आणि त्याला यशही आलं। माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि आपले गृहनिर्माण मंत्री यांनी सुद्धा चांगला निर्णय दिला आणि त्याच्यामुळे जवळजवळ 484 कोटीची रक्कम माफ करण्याचा निर्णय झाला। संपूर्ण मुंबईतील ज्या 56 म्हाडा वसाहती रहिवासी आहेत त्यांची थकबाकी होती ती जवळजवळ 484 कोटीची होती, ती संपूर्ण रक्कम आज माफ केली। त्याच्यामुळे निश्चितपणाने पुनर्विकासास एक गती चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मिळेल। तर त्याचबरोबर ज्या ओसी साठीचे प्रकल्प रखडलेले आहेत, जे 10 ते 15 वर्ष होऊन सुद्धा ज्यांना ओसी मिळेल नाहीये, तर त्यांच्यासाठी एक खिडकी योजना लागू करावी आणि लवकरात लवकर अभय योजना जर का आणली तर निश्चितपणाने ओसी प्रत्येक इमारतीची होईल आणि त्याच पद्धतीने एक चांगल्या पद्धतीने हा विकास म्हाडाच्या रहिवाशांचा त्या ठिकाणी पूर्णत्व असेल। त्याच पद्धतीने मुंबईतील विविध ठिकाणी अशाच प्रकल्प आहेत, म्हाडाच्या वसाहती आहेत, त्याचप्रमाणे कलेक्टर लँडवरील ज्या सोसायटी आहेत त्याच्या बाबतीत सुद्धा मी मागच्या 2-3 अधिवेशनामध्ये सुद्धा बोललेलो आहे। आणि त्याच्यामध्ये सुद्धा 7 मार्चला ते अधिसूचना जी निघालेली होती ती 7 मार्चला त्याची मुदत संपते, ती एक 5 वर्षासाठी वाढवणं फार आवश्यक आहे, कारण हस्तांतरण केल्यानंतर सुद्धा सदस्यांचं हस्तांतरण आहे, त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे या प्रक्रियेला फार वेळ लागतो आणि त्याच्यामुळे शासनाने पहिला प्रथम 7 मार्चची तारीख वाढवावी, 5 वर्षासाठी ती मुदतवाढ देणं आवश्यक आहे। त्याचबरोबर ह्याचं जे वर्ग 1 मध्ये आपल्याला रूपांतरित करायचं आहे सोसायट्यांचं, ते लवकरात लवकर करावं। माननीय महसूल मंत्र्यांनी मागच्या वेळेला आश्वासन दिलं होतं, लवकरात लवकर हे विचाराधीन सरकारचे आहे,
तर त्या बाबतीमध्ये सुद्धा सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि जेणेकरून 15% पर्यंतची जी वाढ आहे ती 5% पर्यंत आणावी, जेणेकरून सर्व सोसायट्यांना त्याच्यामध्ये दिलासा मिळेल। मग त्याच्यामध्ये स्वयं पुनर्विकास किंवा विकासकाद्वारे हा निर्णय सोसायटी घेईल, जसं म्हाडाच्या प्रक्रियेमध्ये किंवा इतर प्रकल्पामध्ये चालतं त्याच पद्धतीने या कलेक्टर लँडवरील सोसायट्यांना सुद्धा त्यांना त्यांचे अधिकार द्यावे, जेणेकरून स्वयं पुनर्विकास किंवा विकासक ह्याच्यामध्ये दरी न आणता ह्याच्यामध्ये 5% सरसकट सोसायट्यांना आपण लवकरात लवकर जर का हे दिलं मुदतवाढ देऊन जर का 5%चा निर्णय घेतला तर लवकरात लवकर मला वाटतं या सोसायट्या सुद्धा आज 40 ते 50 वर्ष झालेली त्या मोडकळीस आलेल्या आहेत आणि जर का अजून आपण उशीर लावला तर निश्चितपणाने तिथे काहीतरी दुःखद घटना घडेल। ज्या प्रकारे माझ्या विभागात एक PWR 219 मधील एक स्कीम मध्ये कलेक्टर लँडवरीलच एक सोसायटीचं झालं, जवळजवळ 2 वर्षापूर्वीच एक इमारत कोसळली, जवळ 19 जण त्याच्यामध्ये मृत झाले आणि त्याच्यामुळे ह्या ज्या इमारती आहेत त्या 50 वर्ष जुन्या असल्यामुळे आपण लवकर निर्णय घेणं फार आवश्यक आहे। PWR मध्ये सुद्धा लवकर निर्णय याच्यामध्ये आवश्यक आहे, कारण त्याच्यामध्ये ज्या गृहनिर्माण संस्था आहेत त्याच्यामध्ये माझ्या सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी एक मीटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये या पुनर्विकास करण्यासाठी GR सुद्धा काढला, पण त्या GR मध्ये अजूनही एक 33 एकराचा जो नियम आहे त्यानुसार जर डेव्हलपमेंट झाली तर निश्चितपणाने लवकरात लवकर त्या पुनर्विकास होईल, पण 33 एकराचा नियम टाकून त्याच्यामधून पुनर्विकास करता येणार अशा प्रकारची GR मध्ये एक सूचना आली आहे ती रद्द करावी, अशा प्रकारची सुद्धा मी विनंती या ठिकाणी करतोय। आणि माझ्या विभागामध्ये स्वदेशी मिल कामगार गेले 22-23 वर्षापूर्वी ही मिल बंद पडली, आज सर्व कामगारांना एकत्र करून युनियनने एकत्र करून आपण त्या बाबतीत चांगला निर्णय घेतला। आज त्यांना नोटिसा मिळवून त्यांची देणी सुद्धा लवकरात लवकर मिळतील अशी अपेक्षा आहे, पण त्याचबरोबर जवळजवळ 800 ते 900 लोक त्या ठिकाणी राहत आहेत, त्यांचा सुद्धा पुनर्विकासाचा विषय तो सुद्धा व्यवस्थापन लवकर मार्गी लावावा। आणि त्याचबरोबर लॉटरीमध्ये जी घरं निघणार आहेत तिकडे स्वदेशी मिलच्या कामगारांना तर त्या ठिकाणी जी बरीचशी एकर जागा आहे त्या ठिकाणीच त्यांचं हक्काचं त्यांना घर मिळावं लॉटरीमध्ये निघाल्यानंतर, ही सुद्धा मी मागणी आज या प्रस्तावाद्वारे करत आहे। आणि त्याचबरोबर माझ्या विभागामध्ये एक मी सातत्याने पाठपुरावा करतो, एक स्पोर्ट्स क्लब असावं, तर मातृदुग्ध शाळा नेहरूनगर इथे एक चांगली 25 एकर जागा आहे, त्याच्यामध्ये 10,000 स्क्वेअर मीटर जागा मेट्रो स्टेशनसाठी घेतलेले आहे 2Bच्या, पण त्याच पद्धतीने त्या ठिकाणी सर्व रहिवाशांची मागणी आहे आणि मी सातत्याने 2021 पासून पाठपुरावा करतोय की त्या ठिकाणी स्पोर्ट्स क्लब आणि बाकीचा विभाग संपूर्ण सुशोभित त्या ठिकाणी उद्यान असावं आणि त्याच ठिकाणी आपले मातृदुग्ध शाळेचे काही कर्मचारी, शासनाचे काही कर्मचारी त्यांची वसाहत आहे, तर त्यांची सुद्धा मागणी आहे की आम्हाला सुद्धा काही सोसायट्यांप्रमाणे त्या ठिकाणी आम्हाला जर का पुनर्विकास झाला तर त्या ठिकाणी त्यांना सुद्धा त्यांचं हक्काचं घर हे त्या ठिकाणी त्यांना मिळावं, त्यांच्या सोसायटीला ती जागा मिळावी, अशा प्रकारची सुद्धा सूचना या ठिकाणी करतो। या संदर्भात सुद्धा तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे आणि जेणेकरून कुर्ला विभागातील एक तालुका मोठ्या प्रमाणावरती आहे, एक स्पोर्ट्स क्लब जवळजवळ या ठिकाणी नाहीच आहे आणि म्हणून या ठिकाणी जर स्पोर्ट्स क्लब झाला तर निश्चितपणाने एक चांगल्या आपल्या युवकांना एक चांगलं खेळाच्या माध्यमातून एक चांगलं व्यासपीठ हे त्या ठिकाणी मिळू शकेल। आणि त्याच पद्धतीने माझ्या विधानसभेतील जे विविध विषय आहेत त्याच्यामध्ये झोपडपट्ट्यांचा एक विषय आणि झोपडपट्ट्यांमध्ये सुद्धा आपण बघतो की बरेचशी झोपडपट्ट्या, मगाशी शेला साहेबांनी सांगितलं की बरेचसे न्यायप्रविष्ट प्रकरण आहेत, बरेचसे 10-10, 15-15 वर्ष होऊन सुद्धा ह्या SRA अजूनपर्यंत डेव्हलप झालेलं नाही, पुनर्विकास त्यांचा होत ज्या प्रकारे गती पाहिजे ती गती मिळत नाहीये, त्या बाबतीत सुद्धा शासनाने एक निश्चितपणाने कालमर्यादेचं धोरण ठेवावं। जेव्हा एखादी स्कीम बनते त्याच्यानंतर विकासकाला सुद्धा आणि त्या SRAच्या माध्यमातून जे कमिटी असेल त्या Annexure 2 झाल्यानंतर ती कशी गती मिळेल आणि कशा पद्धतीने लवकरात लवकर SRA आपले प्रकल्प पूर्ण होतील, जे अर्धवट राहिलेले प्रकल्प आहेत त्या बाबतीत सुद्धा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे। काही ठिकाणी विकासकांनी म्हाडाच्या माध्यमातून असेल जे पुनर्विकास होतोय त्या ठिकाणी सुद्धा भाडे बरेच ठिकाणी देत नाहीये आणि त्या बाबतीत सुद्धा एक धोरण किंवा एक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणूनच या सर्व बाबतीमध्ये कुर्ला पश्चिम परिसरामध्ये सुद्धा वाडिया इस्टेटची जागा आहे, म्हणजे खोताच्या जमिनी जे म्हणतो मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी खोताच्या जमिनी आहेत, या जमिनींचा सुद्धा निर्णय घेण्याचा आवश्यकता आहे, कारण त्या ठिकाणी 100 वर्षापासूनच्या चाळी आहेत आणि या चाळींचं पुनर्वसन फार आवश्यक आहे। मग त्यामध्ये क्लस्टर योजनेच्या द्वारे म्हणा किंवा स्वयं पुनर्विकासाच्या द्वारे म्हणा, जर काही या योजनेद्वारे वाडिया इस्टेटमध्ये आता सध्या काय आलंय की त्यांची NOC घेण्याकरता पर स्क्वेअर फीट त्यांना त्यांचा मनमानी कारभार चालू आहे
तर त्या पद्धतीने जर का काही निर्णय सरकारने घेतला तर निश्चितपणाने त्या चाळींचा चांगल्या प्रकारे विकास पुनर्विकास हा चांगल्या पद्धतीने होऊ शकतो। आणि त्याच पद्धतीने आपल्या संपूर्ण ठिकाणी जसं मगाशी वर्षाताईंनी सुद्धा एक मुद्दा चांगला मांडला, त्याच्यामध्ये आम्ही आमदार निधीतून म्हणा किंवा विविध माध्यमातून उद्यान विकसित करत असतो, विविध कामं करत असतो, पण मुंबई महानगरपालिकेकडे आम्ही हस्तांतर केल्यानंतर ही उद्यानांचा विकास चांगल्या पद्धतीने त्यांनी करत राहिलं पाहिजे। त्या ठिकाणी माळी वॉशमेन वगैरे याची जी संपूर्ण ती यंत्रणा त्यांनी राबवली पाहिजे। आज ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वगैरे मी त्या ठिकाणी बरीचशी कामं त्या ठिकाणी केली, पण त्याचे डेव्हलपमेंट पुढे जे काही आपल्याला निगा राखायची आहे ती सुद्धा चांगल्या पद्धतीने जर का राखली गेली तर निश्चितपणाने हे जे काम आम्ही केलेलं आहे आता ते पुढे सुद्धा चांगल्या रीतीने राहू शकेल आणि बऱ्याच वर्षांमध्ये पर्यंत राहू शकेल। ही उद्यान म्हणा किंवा सुशोभीकरण केलेले चांगले आपण प्रकल्प त्या ठिकाणी मला सर्वस्वर ह्या गोष्टींचा आपण शासनाने विचार करा। काही ठिकाणी खरोखरच मुंबईचा कायापालट हा चांगल्या पद्धतीने होतोय। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादा हे मिळून एक चांगलं काम आज या ठिकाणी मुंबईसाठी करत आहेत। गेल्या कित्येक वर्षांपासूनची उणीव जी आहे ती भरून काढण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून होत आहे। निश्चितपणाने या सरकारचं मी अभिनंदन करतो।